लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेत आता खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट निर्माण होणार आहे. काव्य आणि नंदिनी दोघी पण जीवा आणि पार्थला प्रपोज करणार आहेत. तर इकडे नंदिनी गुलाबाचं फूल हातात घेऊन हॉलमध्ये बोलत असते. नंदिनी लाजत बोलते, हे फूल देऊन मी जीवांना प्रपोज करणार, माझ्या मनातलं सगळं सांगणार, मी त्यांच्या प्रेमात पडले, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. तर दुसरीकडे काव्या जीवाने दिलेलं गुलाबाचं सुकलेलं फूल हातात घेऊन बोलते, मी आता 16 डिसेंबरला पार्थला माझ्या भूतकाळाविषयी सर्व सांगणार आहे. माझं आणि जीवाचं अफेअर होतं याबद्दल मी सर्व काही पार्थला सांगून टाकणार आहे आणि पार्थला सगळं काही सांगून प्रपोज करून नवीन आयुष्याला सुरुवात करणार. तर इकडे रम्याने सुद्धा एक प्लॅनिंग केलेली असते. रम्या मंगळसूत्र हातात घेऊन बोलते, आता 16 डिसेंबरला खूप मोठा धमाका होणार, संपूर्ण देशमुख कुटुंबाला वेळ लागणार, असं बोलून रम्या क्रूरपणे हसत असते. तर येणाऱ्या भागात काव्य आणि नंदिनी जीवा आणि पार्थला प्रपोज करण्या अगोदर रम्या कोणता बॉम्ब फोडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.